सर, पहिल्यांदा लातूरमध्ये स्वागत आहे आपलं. कशा पद्धतीने उपाययोजना राहणार आहेत? काय काय संकल्पना राबवणार आहात आपण? आपल्याला पूर्वीचा अनुभव लातूर जिल्ह्याचा आहे. किती फायदा लातूरकरांना त्याचा होईल? यामध्ये फळबागाचं जे नियोजन आहे, फळबागा वाढवण्याचा प्रयत्न करू आपण. प्लांटेशनचा विषय आहे, जे राज्य शासनाने म्हणजे वर्ल्ड बँकेच्या निधीतून जो आपल्याला 4,500 कोटीचा प्रकल्प घेतला जाणार आहे. त्यामुळे आपण प्लांटेशन मॅक्झिमम कसं करता येईल याबाबत आपण विचार केला जाणार आहे. तसेच पाणी टंचाईचा जो विषय आहे, लातूरकरांचा पूर्वीपासूनचाच भेडसावणारा विषय आहे, त्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळी काही काय करता येईल आणि पाणी नियमितपणे पुरवठा लातूर शहराला कसं करता येईल याबाबत आपण नक्की विचार करू. कायदा व सुव्यवस्था व ट्रॅफिकच्या संदर्भात काय आपण आढावा बैठक वगैरे? त्याबाबत थोडं माहिती घेतो मी. आताच पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत आम्ही पोलीस अधीक्षकांची चर्चा करून आपल्याशी संपर्क साधण्यासाठी काही आवाहन करतो लातूर? माझ्यासाठी जो एक नंबर आहे, पूर्वीचा जो नंबर होता तो व्हॉट्सअप नंबर पण चालू आहे आणि तसा माझा सुद्धा नंबर जो दिलेला राहील तो त्याच्यावर व्हॉट्सअप पण अवेलेबल आहे आणि मी 24 तास ओपन आहे सगळ्यांसाठी. कोणाला वाटलं तर ते कॉल करू शकतील. एलपीजी सध्या वेळेवर भेटत नाही, त्याच्या अनेक अडचणी आहेत. त्या संदर्भात आपण बैठक वगैरे घेणार का? एलपीजी गरज वाटली तर घेऊ बैठक, कारण कालची परिस्थिती आता मला थोडंसं, मी बाहेर दुसऱ्या डिपार्टमेंटला काम करत होतो स्टेट लेवलला, त्यामुळे जिल्ह्याची परिस्थिती थोडीशी मला अवगत नाही आहे. ते माहिती घेऊ आणि जर गरज पडली तर नक्की त्यामध्ये बैठक घेऊ. थँक्यू.